नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर मित्रांनो, वाढीव अनुदानाचा जी अर्थ आलेला आहे, परंतु वाढीव अनुदानासाठी आपल्याला हे काम अर्जंट करावं लागणार आहे. तर ते नेमकं कोणतं काम आहे आणि जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते बऱ्याच जणांनी ते काम बघितलेलं नाही. तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता नेमकं आपल्याला कोणतं काम लवकरात लवकर करावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला ऑक्टोबर मध्ये वाढीव पेन्शन मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की आपण हा जो काही जी आर बघत आहे, तर या जी आर मध्ये अनेक साऱ्या महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता दिव्यांग बांधवांचं जे काही मानधन आहे तर ते 1500 रुपयावरून 2500 रुपये करण्यात येत आहे. आणि यासाठी 3 सप्टेंबरला जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला होता आणि त्या निर्णयानुसार आज हा जी आर पब्लिश करण्यात आलेला आहे. आणि या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते ऑक्टोबर 2025 म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आपल्या खात्यावर जमा होणार आहे. हे अनुदान जमा होत असताना आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यातील जे काही महत्वाची पुढे अट आहे तर ती पाहणं सुद्धा आपल्याला गरजेचे आहे. तर त्यातील जी काही दुसरी महत्वाची अट होती की हे सगळं अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा केलं जाणार आहे. अर्थात डीबीटी मार्फत जमा होत असताना मित्रांनो, जर आपला आधार नंबर ज्या बँक अकाउंटला लिंक असणार आहे तर त्याच बँक अकाउंटवर आपल्याला पुढील हप्त्याचं जे काही अनुदान आहे तर ते वाढीव अनुदान मिळणार आहे, त्या खात्यावर जमा होणार आहे. आता प्रश्न निर्माण झालेला आहे की कोणाच्या बाबतीत ही अडचण येणार आहे. तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना रेग्युलरपणे हप्ते मिळतात, म्हणजे ज्यांना जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या संपूर्ण महिन्याचे हप्ते रेग्युलर त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत, तर त्यांना मात्र डीबीटी साठी काही करण्याची गरज नाही. माझा प्रश्न असा आहे की ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत हप्ते मिळालेले नाही, त्याचबरोबर काहींना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही, तर अशा सगळ्या लाभार्थ्यांना अडचण येऊ शकते. आणि त्यासाठी आता त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी एक महत्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे. तर जर आपल्या आधार नंबर बँक अकाउंटला लिंक झालेला नसेल तर तो लिंक करून घ्या. त्याचं डीबीटी करणे अतिशय गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण डीबीटी करणार नाही तोपर्यंत आपल्याला हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते वाढीव अनुदान मिळणार नाही. कारण शासनाने आता सांगितलेलं आहे की आजचा जो काही जी आर आहे तर त्यामध्ये नमूद केलेलं आहे की हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते डीबीटी प्रणाली अंतर्गत तुमच्या आधार संलग्नित जे काही बँक अकाउंट आहे तर त्याच्यावर ते पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांच्या ह्या अडचणी होत्या, बऱ्याच जणांचं डीबीटी झालेलं नाही, त्याचबरोबर जे बँक अकाउंट आहे तर त्याला आधार नंबर लिंक नाही, तर तो आधार नंबर लिंक करून घ्या. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं महाडीबीटी वर लॉग इन केल्यानंतर स्टेटस दिसत नाही तर त्यांनी तात्काळ तहसील कार्यालयाला भेट देणे गरजेचं आहे. तहसील कार्यालयामध्ये जा, स्वतःचं आधार कार्ड, त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि रॅशन कार्ड सोबत घेऊन जा आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगा की महाडीबीटीची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर माझं जे काही आधार अपडेट करून द्या, मोबाईल नंबर अपडेट करून द्या. कारण मित्रांनो, होतंय काय, जोपर्यंत आपला आधार नंबर, आपला मोबाईल नंबर त्या वेबसाईटवर अपडेट होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या अकाउंटचं जे काही स्टेटस आहे या योजनेचं ते कळत नाही आणि आपल्या खात्यावर नेमके मागील पैसे जमा झाले किंवा नाही, आणि झाले नसतील तर त्यासाठी नेमकं कारण काय होतं, कोणत्या कारणामुळे पैसे अडवण्यात आलेले आहे, तर याची संपूर्ण माहिती त्या डीबीटी अकाउंटवर, डीबीटी वेबसाईटवर आपल्याला कळत असते. आणि ती जी काही वेबसाईट आहे तिचं नाव आहे ses.mahit.org. तर या वेबसाईटवरच मित्रांनो आपल्याला ही संपूर्ण माहिती मिळते.
आणि ज्या वेळेस आपण या वेबसाईटवर जातो आणि आपला आधार नंबर टाकून चेक करण्याचा प्रयत्न करतो, परंतु समोर जाता येत नाही, त्या ठिकाणी त्रुटी दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, जोपर्यंत आपली माहिती वेबसाईटवर अपडेट होणार नाही तर तोपर्यंत आपल्याला आपलं स्टेटस डीबीटी वेबसाईटवर चेक करता येणार नाही. तर मित्रांनो, हे साधं आणि सहज असलं तरी यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त तहसील मधूनच या वेबसाईटवर सगळी माहिती आपली अपडेट करता येईल. इतर कुठूनही ती माहिती अपडेट करता येणार नाही. तुम्ही सेतू केंद्रामध्ये गेले किंवा सीएससी सेंटरमध्ये गेले किंवा इंटरनेट कॅफेवर जरी गेले तरी त्या ठिकाणी ही माहिती अपडेट होणार नाही. त्यासाठी आपल्याला तहसीलमध्ये जावं लागेल आणि तहसीलमधील जे संजय गांधी निराधार कर्मचारी आहेत तर तेच आपलं संपूर्ण अकाउंट या वेबसाईटवर अपडेट करून देतात. त्यामुळे हे काम अर्जंट करून घ्या, कारण आता ऑक्टोबरच्या 5 तारखेपासून साधारणतः वाढीव अनुदान आपल्या खात्यावर जमा होण्याचे दाट चान्सेस आहे. त्यामुळे त्याच्या आत आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. आणि जर आपण वेबसाईटवर हे सगळे कामं अपडेट केले नाही, त्याचबरोबर आधार लिंक केलेलं नसेल अकाउंटला, तर आपल्याला हे वाढीव अनुदान मिळू शकणार नाही. तर याची दक्षता घ्या. आणि मित्रांनो, यासाठी आता आपल्याकडे 15 दिवसाचा अवधी आहे. 15 दिवसामध्ये जर आपण हे कामं अपडेट जर केली तर निश्चितच आपल्याला वाढीव अनुदान जे काही 5 ऑक्टोबर पासून आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर ते मिळू शकणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती. बऱ्याच जणांनी जी.आर तर बघितलेला आहे, सगळ्यांनी जी.आर वाचून दाखवलेला आहे, परंतु महत्वाच्या ज्या काही गोष्टी करायच्या होत्या तर त्या करणे अतिशय गरजेचं आहे. तरच आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती आणि माहिती होती. जर अजूनपर्यंत आपण हे काम केलेलं नसेल तर लवकर हे काम करून टाका, तरच आता आपल्याला वाढीव अनुदान मिळू शकणार आहे. अन्यथा आपल्याला वाढीव अनुदान मिळू शकणार नाही, याची काळजी घ्या. तर मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.